दिवसांचा सोलापूरला एक अतिशय समाधानकारक बजेट आपल्या माध्यमातून मांडलेला आहात. आपण आमचे सभागृह नेते, स्थायी समिती चेअरमन रंजिताताई, शहराच्या अध्यक्षा, उपमहापौर ताई, सर्वांचे मी खरंच या निमित्ताने खूप अभिनंदन करते. मला काही या निमित्ताने बोलायचं आहे की माझ्या काही सूचना तुम्हाला सांगायच्या आहेत. मागे सोलापुरातील जनतेच्या सेवेसाठी काही आपण इलेक्ट्रिक बस आणलेल्या होत्या. त्या बस खरेदी केल्या, त्या जनतेच्या पैशातून खरेदी केल्या आणि त्या जनतेला त्याचा लाभ झालेला नाही मागच्या काळामध्ये. आणि त्या बसेस स्क्रॅप मध्ये गेल्या, पण त्याचं कुठलेही म्हणजे नुकसान आपल्या सर्व या नागरिकांना सोसावा लागला. सेवेसाठी आपण त्या उपलब्ध केल्या, पण त्याची सेवा नाही मिळाली. केवळ प्रशासनाच्या चुकांमुळं, त्यावेळेच्या असलेल्या अधिकाऱ्यांमुळं आणि शिक्षा भोगते सोलापूरची जनता. ती सोलापूरची जनता ती शिक्षा का भोगावी? त्या बसचे नादुरुस्ती होऊन जी सेवा लोकांना नाही मिळाली, त्याचा सगळा भूदंड, त्याच्या सर्व दंड सहित आकारणी त्या मागील अधिकाऱ्यांकडून असेल किंवा मागील कुणी त्यामध्ये असेल त्यांच्याकडून खरं तर घेण्यात यावं, जेणेकरून परत आपल्या महानगरपालिकेच्या त्या दंडात्मक कारवाईच्या मधून उत्पन्न वाढेल असं मला वाटतं. दुसरी माझी गोष्ट आहे की जरी नसलेला अंदाजपत्रक असला तरी सुद्धा आमच्या हातमाग भागातील लोकांना मात्र या सगळ्या गोष्टीपासून वंचितच राहावं लागतं. कितीही 5% सवलत घेऊन टॅक्स भरणारी माझे हातवाड भागातील माझ्या प्रभाग 26 मधील नागरिक आहेत, परंतु त्यांना या मूलभूत सुविधा यापासून वंचित राहावं लागतं. त्याचा विचार प्राधान्याने व्हावा अशी माझी आपणास विनंती आहे. गेली 4 वर्ष झालं प्रशासक होतं, प्रशासकाचं खूप मोठं दुर्लक्ष त्यामुळे मला त्याची खंत वाटते. खूप सारे रस्ते अतिशय खराब, पावसाळ्यामध्ये तर बघू नये अर्धा किलोमीटरच्या अंतरावरती गाड्या लावून लोक जातात, म्हणून मिळत नाही. मिळाला तर नुसता चिखल असतो. त्या लोकांनी एवढ्या मोठ्या टॅक्सच्या स्वरूपामध्ये आपल्याला पैसे भरतात, कर भरतात, पण त्यांना कुठलीही सुविधा मिळत नाही. तो मला नकोय आणि चांगली सुविधा जिथे आम्हाला हवी आहे. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून शहरात विकास कामं झाली, रस्त्यावर रस्ते झाले, गरज नसताना झाले, जिथं गरज होती तिथं स्मार्ट सिटीच्या नावाखाली जो कारभार झालेला आहे आणि जास्तीत जास्त आमचा स्पेशल निधी आमच्या हातवर भागाला मिळाला पाहिजे अशी मी आपणास विनंती करते. आम्हाला मूलभूत सुविधा देऊन तुम्ही आम्हाला दिलासा द्या, आणि हातवाड जाणारे आपण महापौर आहात याची मला खात्री वाटते. माझा एक राऊत वस्ती म्हणून आहे, कल्याणनगर आहे, आणि तुमचे नाव अक्षरशः पावसाळ्यामध्ये त्या खड्ड्यांमध्ये पाणी साचून प्रत्येकाच्या घरामधून पाणी निघतं. पावसाळ्यात अवस्था आहे. मी प्रत्यक्षात तुम्हाला व्हिडिओ दाखवू शकते. तर त्या माणसांच्या घरातून पाणी पाहून आमच्याकडे पाणी येते. त्यामुळे कळकळीची विनंती करते की तुम्ही आमच्या भागात व्हिजिट करा. आयुक्त साहेब आपणही यावं, आणि काही अधिकाऱ्यांना त्याची कल्पनाही आहे की काय परिस्थिती आमच्या भागातील लोकांना आहे. केवळ सगळ्यांना धुळे सोलापूर भाग म्हटलं की भीमासारखा एरिया, बाकी आसरा ब्रिज आहे, ब्रिजचं काम सुरूच आहे, हे सगळं दिसतं. काही शाळा दिसतात, IMS सारख्या शाळा. आताच आमच्या ताईंना सांगताना चर्चा करताना म्हणले, अरे तुमचं काय धुळे सोलापूर भाग खूप छान आहे, पण आतमध्ये खूप काम आहे, खूप गरजा आहेत. कारण आम्ही ठामपणे सांगतो की आम्ही खूप सारा टॅक्स तिथे आपणाला देत आहोत महापालिकेला. दुसरी माझी गोष्ट, पाण्याची टाकी आहे आमच्या इथे. पाण्याच्या टाकीच्या बाजूला जागा आहे, स्पेस आहे. बीओटी तत्वावरती तुम्ही बांधकाम करून घ्या, गाळे बांधून द्या, आणि लोकांना रोजगार पण मिळेल आणि तिथे आम्हाला टाकीला संरक्षण पण मिळेल.
अशी एक माझी मागणी आहे. आणि आपलं उत्पन्न वाढेल, बेरोजगारी कमी होईल, या साऱ्या गोष्टी आपण कराव्या असं मला वाटतंय. दुसरी गोष्ट माझी अशी आहे की सिद्धेश्वर महाराज आपले ग्रामदैवत, अतिशय महत्वाचा मला हा वाटला मुद्दा. आपण बघतो अक्कलकोटचे स्वामी महाराज असतील, तुळजाभवानी असेल किंवा गाणगापूर असेल, आपलं मंदिर मला सांगा त्याच्यापेक्षा काय किती सुंदर आहे हो सोलापूरचं. आपल्या सोलापूरच्या मंदिराची भव्य किंवा आपली जे वास्तू आहे, ते आपला ऐतिहासिक वास्तू आहे, इतकं सुंदर मला तर कुठं दिसलं नाही. तर त्याचं जास्तीत जास्त ते कसं आपण लोकांच्या समोर आणू, बाहेरचे लोक जास्तीत जास्त आपल्या या मंदिराला, धार्मिक स्थळाला भेट कसं देतील दर्शनासाठी, आणि त्यातून आपला रोजगार खूप वाढणार आहे ना. ही आपली जबाबदारी वाटते मला, म्हणजे माझ्या सहित सगळ्या सोलापूरकरांची, सर्व लोकप्रतिनिधी. कारण त्याच्या शेजारी एवढा सुंदर किल्ला आहे, त्या किल्ल्यामध्ये आपण काय करतो? किल्ला हा पर्यटन स्थळ होऊ शकतो आपला, तिथून पण उत्पन्न येऊ शकते. किल्ल्याला पर्यटन स्थळ करा, ऐतिहासिक फार मोठा वारसा आपल्या सोलापूरला आहे. त्या किल्ल्याचा विषय दुरुस्ती असेल, त्याच्या सौंदर्यात भर टाकणं असेल, वाढ करणं असेल, या सगळ्या गोष्टी आपण कराव्यात. आणि आपलं सोलापूरचं नाव, आपल्या शहराचं नाव सगळीकडे व्हावं. आम्हाला अत्यंत कधी कधी दुःख होतं, कोण पाहुणे आपल्याकडे आले काय तुमच्या सोलापूरमध्ये असं जर बोललं तर आम्हाला सांगायला काहीतरी हवं. सोलापूर शहरात म्हणते, सोलापूर जिल्ह्यात खूप स्थळ आहेत, शहरात काय. आता आपण माननीय आमदार सुभाषबाबू देशमुख यांच्या प्रयत्नातून असेल, कोटगीच्या साईडला आपल्या मंदिराच्या तिकडं छानस निसर्ग असं व्यवस्थित शिर्डीचं मंदिर आहे, तिथं पण सुरू आहे काम. पण सिद्धेश्वर महाराजाचं मंदिर आपलं ग्रामदैवत आहे, ते त्याचं ब्रँड व्हायला पाहिजे. एवढं छान तळं आहे तिथे, नौकाविहार चांगला झाला पाहिजे, आपलं उत्पन्न त्यातूनही वाढू शकतं असं मला वाटतं. बाकी साहेब, एक असं वाटत होतं की एक सेवाभावी भावना म्हणून आपल्या महानगरपालिकेच्या म्हणजे नावावर कुठे कुठे शुद्ध पाणी पिण्यासाठी, म्हणजे जिथं गर्दीचे ठिकाण आहेत तिथं आपल्याकडून मोफत पाण्याची, शुद्ध पाण्याची सोय आपल्या महानगरपालिकेने केली म्हणून ती असावी अशी एक माझी इच्छा आहे. बाकी आरोग्याच्या बाबतीत मला असं वाटतं की आरोग्य हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. आणि आरोग्याच्या बाबतीत आपण सतर्क राहिलं पाहिजे, आपण स्वतः. आणि जी लहान लहान मुलं शाळेत शिकतात, त्या मुलांमध्ये जर या आरोग्याच्या बाबतीत सतर्कता निर्माण केली आपल्या महानगरपालिकेच्या माध्यमातून, आपल्या महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून असेल, किंवा तुम्ही ठरवा त्या पद्धतीने की त्या मुलांना आरोग्याचं महत्व सांगणं असेल, किंवा त्या मुलांना वाहतुकीचे जे नियम आहेत ते शिकवणं असेल, एक उपक्रम घेऊया आपण, जेणेकरून महानगरपालिका वेगळं काय करते, तुम्ही म्हणजे संस्थेमध्ये सुद्धा जाऊन आम्ही महानगरपालिकेकडून हा उपक्रम राबवलाय की मुलांना वाहतुकीचे नियम माहित पाहिजेत, मुलांना स्वच्छता आरोग्याची माहिती पाहिजे, या गोष्टी आपल्याकडून व्हाव्यात अशी माझी एक विनंती आहे. दुसरा माझा महत्वाचा प्रश्न आहे शिक्षण विभागाचा आहे. परवाच मी आपल्या मीटिंग मध्ये सुद्धा आपल्याला सांगितलंय की आता सगळीकडे सोलापूर शहर नव्हे तर ग्रामीण भागात सुद्धा इंग्लिश मीडियम कडे जास्त ओढा आहे. मग इंग्लिश मीडियम कडे ओढा आहे, पालकांना परवडत नसेल तरी तो पालक आपल्या मुलांना पोटाला चिंता घेऊन इंग्लिश मीडियमला पाठवतो, का तर माझा मुलगा या स्पर्धेच्या युगात जगला पाहिजे, टिकला पाहिजे. मग मला असं वाटतं की आपल्या पालिकेमध्ये ज्या शाळा आहेत की ज्याची पटसंख्या कमी होत आहे, ज्याच्याबद्दल लोकांच्या मनात निराशा निर्माण झाली आहे, ती दूर करण्यासाठी सेमी इंग्लिश ची शाळा जर सुरू केली आपण, तर ह्या गोरगरीब भांडेधुणे करणाऱ्या बायकांपासून सगळ्यांना त्या शाळेत समाधानकारक मुलांना पाठवतील आणि आपल्या महानगरपालिकेच्या शाळा खूप चांगल्या पद्धतीने चालतील असा एक माझा प्रस्ताव आहे.
आणि आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करणारे महापौर आहात. आपले उपमहापौर आयुक्त साहेब, आमच्या शहराच्या अध्यक्षा, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे काम करतोय, अशा सर्वांनाच स्थायी समितीचे चेअरमन असतील,